नमस्कार, शौर्य अँड मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी उन्हाळ्याचा पदार्थ बनवूया. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आलू साबुदाण्याचे मस्तपैकी असे पापड करूया. खूप छान लागते पापड खायला. तर चला तर मस्तपैकी असे आलू साबुदाण्याचे पापड कसे बनायचे ते सांगते. तर इकडे मी बटाटे घेतलेले होते. तर बटाटे काय करायचे बघा, किती पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे आलूचे पापड आलेले आहे बघा. असे मस्तपैकी खूप छान असे लागतात बटाट्याचे पापड खायला. तर बघा खूप मस्त खमंग आणि पांढरे शुभ्र पण आलेले आहे. खायला खूप छान लागतात हे बटाट्याचे पापड, उपासाचे, फराळाचे. तर बटाट्याचे पापड करण्यासाठी मी इकडे बटाटे घेतलेले होते. तर बटाटे आपण इकडे मी 2 किलो बटाटे घेतले होते. तर बटाटे स्वच्छपैकी धुवून उकडायला टाकून दिले होते. कुकरमध्ये मस्त उकडायला टाकून द्यायचे. चूल वगैरे होती. तर बटाटे उकडायला टाकून दिले होते. तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त बटाटे असे उकडायला 6 शिट्टी झाली की बटाटे आपले उकळले की मस्तपैकी हे काढून घ्यायचे बघा. तर काढून घेतले मी बटाटे. त्याच्यामध्ये मस्त बघा बटाटे आपले चांगले उकळून झालेले आहे. तर बटाटे आपण एका बोलमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतले. थंड झाले की काय करायचे, तर इकडे साबुदाणा वाळू घातला होता. साबुदाणा घेतला होता मी, अर्धा किलो साबुदाणा घेतला होता. तो मिक्सरमधून काढून घेतला. मिक्सरमधून असा बारीक काढून घ्यायचा साबुदाणा. नंतर बघा असा बारीक काढायचा साबुदाणा मिक्सरमधून. तर साबुदाणा काढल्यानंतर इकडे बटाटे आपले थंड झाले होते. तर बटाट्याची आपण साल काढून घ्यायची. सर्व बटाट्याची साल काढली की बटाटे आपले सर्व मॅश करून घ्यायचे हाताने. सर्व बटाटे अशा हाताने मॅश करून घ्यायचे. तर हाताने मॅश केल्यानंतर एक अशी चाळणी घ्यायची, पुरणवाटीची चाळणी घ्यायची. तर चाळणी मी गंजावर ठेवली. तर आपल्या बटाट्यामध्ये कुठलंही न राहिली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपण चाळणीने मस्त बटाटे असे मॅश करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ग्लासाने मी असे बटाटे सर्व मॅश करून घेतले किसणीने. तर त्याच्यानंतर 2 किलो बटाट्यामध्ये मी अर्धा किलो साबुदाणा टाकला होता. तर साबुदाणा आपण बघा मी थोडा थोडा करून साबुदाणा त्याच्यामध्ये टाकला असा. तर नंतर मी इकडे हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे मस्त छानपैकी लागण्यासाठी. तर इकडे हिरवी मिरचीचा ठेचा मी मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये टाकायचा. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. तुमच्या जर इकडे कोथिंबीर खात असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, जिरं पण टाकू शकता. तर इकडे उपासामध्ये कोथिंबीर खाऊ नाही शकत, त्याच्यामुळे आम्ही कोथिंबीर नाही टाकलेली आहे. तर मस्तपैकी असे मिश्रण एकजूट. तर इथं मी पोळ्या लाटण्याची मशीन होती, पुरी लाटण्याची. तर मी पुरी लाटण्याच्या मशीनने असे पापड तयार केले. तर मशीन नसली तरी काय करायचं, एक अशी पॉलिथिन घ्यायची. पॉलिथिन आपण बाजूला ठेवून द्यायची आणि प्लेटीने असे दाबून घ्यायचे. तर माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी मशीनचा वापर करून मस्त अशापैकी कागद ठेवायचा असा काप आणि त्याला तेल लावायचं. आणि अशा सर्व प्रकारे असे आलूचे पापड करून घ्यायचे आणि उन्हामध्ये असे वाळायला टाकून द्यायचे. मस्त असे पातळ पातळ करून घ्यायचे आणि छानपैकी अशी 2 दिवस ऊन द्यायची. 2 दिवस ऊन दिली की छानपैकी आपले असे बघा पापड छान झालेले आहे. सर्व आलूचे पापड बघा किती छानपैकी असे वाढलेले आहे आलूचे पापड. तर बघा मस्तपैकी इकडे मी कढई ठेवून दिली होती. तर कढईमध्ये तेल टाकून मस्त छानपैकी आपले पापड तळून घेतले. बघा पापड खूप छान लागते खायला. तर सर्व पापड असे मोठे फुललेले होते, खूप मोठे पापड फुललेले होते. तर खूप छान लागतात हे पापड खायला उपासाचे. तर नक्की करून बघा. बघा सर्व पापड छानपैकी असे फुललेले होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. बाय बाय.